वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 डेली यूज होणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत. ओके, तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि फ्रेंड्स, मी माझ्या नवीन चॅनलची लिंक इन्फो व्हॅली मराठी, जिथे मी तुम्हाला इंग्लिश बुकची समरीज मराठीमध्ये देणार आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर त्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा. तुझ्या कॉलरवर एक डाग आहे. Your collar has a stain on it. Your collar has a stain on it. जखम अजूनपर्यंत ठीक झाली नाही. The wound has not healed yet. The wound has not healed yet. वेदना कमी झाली आहे. The pain has subsided. The pain has subsided. मी वैतागलो आहे. I am fed up. I am fed up. काय फालतूगिरी. What rubbish. What rubbish. एक मिनिट थांब. Wait a minute. Wait a minute. हे खरोखर माझ्या डोक्यात जात आहे. It is really getting on my nerve. It is really getting on my nerves. तिने आतापर्यंत सुरू नाही केलं. She has not started yet. She has not started yet. त्याने काय केलं ते तुम्हाला ठाऊक आहे का? Do you know what he has done? Do you know what he has done? माझा यावर विश्वास नाही. I don't believe it. I don't believe it. हे शक्य आहे का? Is it possible? Is it possible? मी तुझ्या मदतीशिवाय हे करू शकतो. I can do it without your help. I can do it without your help. मला असं वाटत नाही. I don't think so. I don't think so. मी तुझ्याशी बोलू शकत नाही. I can't talk to you. I can't talk to you. मी लायब्ररीत कसे जाऊ? How do I get to library? How do I get to library? सर्वात जवळील पोस्ट ऑफिस कुठे आहे? Where is the nearest post office? Where is the nearest post office? आपण योग्य मार्गावर आहोत का मुंबईला जाण्यासाठी? Are we on the right road for Mumbai? Are we on the right road for Mumbai? मी हा पत्ता शोधत आहे. I am looking for this address. I am looking for this address. मला कसे सापडेल? How do I find? How do I find? ते लांब आहे का? Is it far? Is it far? माफ करा, बस स्टेशनला कसे जायचे ते मला सांगू शकाल का? Excuse me, could you tell me how to get to the bus station? Excuse me, could you tell me how to get to the bus station? या औषधांना कोणतेही साइड इफेक्ट्स नाही. This medicine has no side effects. This medicine has no side effects. कालपासून थंड आहे. It has been cold since yesterday. It has been cold since yesterday. रविवारपासून पाऊस पडत आहे. It has been raining since Sunday. It has been raining since Sunday. चालता हो. Get out. Get out. तू तुझे कामात लक्ष घाल. Mind your own business. Mind your own business. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. You should be ashamed. You should be ashamed किंवा shame on you. वर जा. Go up किंवा go upstairs. ते कोपऱ्यात आहे. It's on the corner. It is on the corner. सरळ पुढे जा. Go straight ahead. Go straight ahead. हे बाजारपेठाच्या मध्यभागी आहे. It is in the middle of the market. It is in the middle of the market.
या रस्त्याने जा. टेक दिस रोड. टेक दिस रोड. ते आपल्या डावीकडे आहे. इट इज ऑन युअर लेफ्ट. इट इज ऑन युअर लेफ्ट. ते तुमच्या उजवीकडे आहे. इट इज ऑन युअर राईट. इट इज ऑन युअर राईट. इथून 100 मीटर अंतरावर आहे. इट इज अबाउट 100 मीटर्स फ्रॉम हिअर. इट इज अबाउट 100 मीटर्स फ्रॉम हिअर. हे बँकेच्या बाजूला आहे. इट इज नेक्स्ट टू द बँक. इट इज नेक्स्ट टू द बँक. कदाचित नंतर कधी. मे बी अनदर टाइम. मे बी अनदर टाइम. विचारल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर आस्किंग. थँक्स फॉर आस्किंग. तू माझ्या आयुष्यात आनंद आणतोस. यू ब्रिंग जॉय टू माय लाईफ. यू ब्रिंग जॉय टू माय लाईफ. मी फक्त तुझ्याबद्दल विचार करतो. आय ओनली थिंक अबाउट यू. आय ओनली थिंक अबाउट यू. तापमान अचानक वाढले आहे. द टेम्परेचर हॅज सडनली रायझन. द टेम्परेचर हॅज सडनली रायझन. तू माझे जगण्याचे कारण आहेस. यू आर माय रिझन फॉर लिव्हिंग. यू आर माय रिझन फॉर लिव्हिंग. सूर्य उगवला आहे. द सन हॅज रायझन. द सन हॅज रायझन. या घरात 6 खोल्या आहेत. दिस हाऊस हॅज 6 रूम्स. दिस हाऊस हॅज 6 रूम्स. मला माहित आहे की ती व्यस्त आहे. आय नो दॅट शी हॅज बीन बिझी. आय नो दॅट शी हॅज बीन बिझी. ट्रेन आली आहे. द ट्रेन हॅज अराइव्ड. द ट्रेन हॅज अराइव्ड. डेस्कमध्ये 3 ड्रॉवर्स आहेत. द डेस्क हॅज 3 ड्रॉवर्स. द डेस्क हॅज 3 ड्रॉवर्स. घराची किंमत वाढली आहे. द कॉस्ट ऑफ हाऊस हॅज रायझन. द कॉस्ट ऑफ हाऊस हॅज रायझन. मी अमेरिका सोडून 10 वर्ष झाली आहे. इट हॅज बीन 10 years since I left America. It has been 10 years since I left America. वातावरण चांगले झाले आहे. Climate has become nice. Climate has become nice. मी आजारी आहे. I am sick. I am sick. तो कुठे गेला हे कोणालाही ठाऊक नाही. Nobody knows where he has gone. Nobody knows where he has gone. विजय कुठे आहे? तो आधीच निघाला का? Where is Vijay? Has he already left? Where is Vijay? Has he already left? माझे केस खूप मोठे झाले आहे. My hair has grown too long. My hair has grown too long. माझे डोकेदुखी कमी झाले आहे. My headache has subsided. My headache has subsided. राम आज लवकर निघाला आहे. Ram has left early today. Ram has left early today. माझ्याकडे आहे. I have it. I have it. त्याला काय करावे हे माहित नाही. He doesn't know what to do. He doesn't know what to do. लीनाकडे एक पाळीव प्राणी आहे. लीना has a pet. लीना has a pet. संतोषकडे अनेक कल्पना आहे. संतोष has a lot of ideas. संतोष has a lot of ideas. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. आणि फ्रेंड्स माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, इन्फो व्हॅली मराठी. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.